आता तर ही कुठली फर्स्ट युनिट होती ना? बोल. मी पुढच्या वर्षाला बॉर्डिंग टाकण्याचा माझा फिक्स निर्णय आहे. मी एवढं नाही धरू शकत. ह्या सगळ्या गोष्टी मी ह्याच्या नाही बोलू शकत आणि ह्याला आम्हाला फक्त ह्याच्याकडनं अभ्यासाच्या अपेक्षा आहे आणि तो अभ्यासाच्या अपेक्षा आमच्या पूर्ण नसेल करत तर आम्ही ह्याला नाही बघू. ते बघ, हा एक पाय आणि हा एक पाय, हे दोन पाय लक्षात ठेव. गुडघे तोडून टाकेल, समजलं का? असं पोचतो तर असं पोचूया. एक गुडघे तोडून टाकेल दोन्ही. प्रत्येकने आणि शेखरने इथे आमच्या अॅनिव्हर्सरीचा केक आणलेला आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी. हे सुरी कुठे आहे? सुरी बोलतो, सुरी. चाकू. Thank you so much. आणि टोटल 22,133 points. 40 above 22 23. रोहितला कॉन्फिडन्स होता 60 पडते. टोटल त्याचे 55% झाले. ऑडियन्स के लिए कोई बोल शब्द नहीं बचे. पता नहीं अब क्या होगा. भगवान जाने माहित आहे. कसं वाटतं आता पूर्ण रिझल्ट बघितला? आता दादाचं कसं? आता दादाचा रिझल्ट बघू. काय करणार? तुला काय वाटतं? काय माहिती. ब्लॉग चालू केलंय. मला काय माहिती. ऍक्च्युली ना गाईज, माझ्या मंडळाची टी शर्ट मला दिलेली, पण काही कारणास्तव माझे बर्गर पिझ्झा जास्त वाढलेत. सो माझा फॅट सुद्धा जास्त वाढलेला आहे. पोट ढेरी बाहेर आले. सो मला टाईट होते टी शर्ट, म्हणून मी ही वेअर करून जाणार आहे. हा, टी शर्ट चुकीची साईज. म्हणजे मी बारीक आहे. तू जसा आहे तसाच आहेस. टी शर्टची साईज चुकीची. सो ह्याच्यानंतर आपण जाणार आहे आगमनला. माझ्या एरियात मूर्ती खूप सुंदर आहे, ते तर मी तुम्हाला दाखवेलच. आता विषय काय माहितीये का? विषय असा आहे आता की रोहितचा आलेला आहे रिझल्ट. ओके, मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल तुम्ही. मागच्या म्हणजे ह्याच्या आधीच्या रिझल्टच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल. रोहितला किती पर्सेंट होते? 79 समथिंग. 79 का 80? तेच 79-80. 80च्या दरम्यान त्याला टक्केवारी होती. भाई आता 100 वरनं कितीवर आला असेल? किती? 55%. आणि त्या शाळेपेक्षा भारी शाळेमध्ये टाकलं. हा, त्या स्कूलपेक्षा भारी स्कूलमध्ये टाकलंय. भाईला बस आहे, जायला यायला बस आहे. स्कूल चांगली आहे. ट्युशनला सुद्धा लावलं. आता ट्युशनला गेला तो, ट्युशनवर नाही येत. आधीपासून लावले ट्युशनला. आधीपासून आहे, पण बघूया की त्याला 55% कसे पडले. आणि सांग जरा काय काय बोलणार आहे तो. हा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आता जर आपण त्याला विचारलं ना, अरे तुला कसं काय पडले 55, असं कसं असं झालं, तर ना तो गप्प बसेल. पण आपण जर त्याला बोललो ना, काही प्रॉब्लेम होता का रोहित, काय झालं मला सांगतो, काय झालंय का, मग तो बोलेल टीचरची चुकी होती, टीचरने असं केलं, शाळेची चुकी आहे, शाळा बदलली.
काही ना काही रिझन त्याचा असेल, पण किंवा एक्सेप्ट असेल की त्याने tuition अभ्यास टी- केला नाही. हा ट्युशनची चुकी असेल, ट्युशन टीचर शिकवत नाही, कोणाचं रिझन काढेल. म्हणजे दुसऱ्यांवर ब्लेम करणं त्याचं पहिलं हे येतं. आता तुम्हाला माहितीये मध्यंतरी कोमल त्याला शिकवत होती आणि कोमलने 2-3 महिने 2-3 महिने मी शिकवलं. जेव्हा सुट्टी होती पूर्ण सुट्टीमध्ये कोमलने त्याला इंग्लिश स्पीकिंग वगैरे शिकवलं, लिहिणं वगैरे शिकवलं. त्याला आता तुटका पुटका जे वाचता येतं ना ते मीच शिकवलं त्याला. हिनीच शिकवलं. आणि दुसरी गोष्ट आता त्याला रिसेंटली ना सुनीता लिहायला सांगितलं. तेव्हा शिकवलेलं मी सुनीता एकदम सिंपल वाला सुनीता. माझ्या मम्मी- सुनील, सुनीता, अनिता एकदम सिंपल वाला, म्हणजे ती स्टार्टिंग केली होती त्याची तेव्हापासून. तो ज्ञ इथपर्यंत शिकला होता. सगळं त्याला यायचं, म्हणजे पूर्ण टोटल आता सगळ्यांचं स्पेलिंग त्याला येते. एवढं पर्यंत शिकलेला, पण तो आता परत सुनीताच विसरला. म्हणजे ते बेसिक जे आपण शिकलोय ना ते परत विसरलं. माझ्या मम्मीचं नाव काय? माझ्या मम्मीचं नाव अनिता. आईचं नाव त्याला लिहिता येत नाही. आईचं अनिताचं पण नाही. सुनीता, अ काढून स टाकायचंय. पण अनिता पण SU. येत नाही आता. अनिता पण येत नाही अनिता पण आता. नाही. नाही, ते पण विसरलंय. म्हणजे त्याचं जे माइंड आहे ना ते फक्त तोपर्यंत घेतं. मी आता शिकवते ना, हा मी आता लक्ष देईन, पण मी ते लाईफ लॉंग पर्यंत मला डोक्यात ठेवायचं हे त्याला नाही समजत. मग तो ना एका कानाने ऐकतो, एक कानाने सोडतो ना, त्याच्यावरती एकदम परफेक्ट जातं ते गोष्टी. आणि त्याला फक्त खेळणं, असं काहीतरी इंटरेस्टिंग खाण्यासाठी पाहिजे, नवीन वेगवेगळी. घरातलं जेवण नकोय. आणि फिरणं हा त्याचा आवडता विषय. आणि तुम्ही असे कॉमेंट्स करता की आम्ही तुम्ही लाडून ठेवले. आमचं एक्सपेक्टेशन एवढंच आहे, जेवढं आम्ही त्याला प्रेम करतो, जेवढं आम्ही त्याला सगळ्या सोयी देतो, आम्हाला फक्त एवढंच आहे की त्याने अभ्यास करावा. पण तो व्यक्ती काय करत नाहीये. त्याला आता झोडू पण नाही शकत, मारू पण नाही शकत. आम्ही मारतो, आम्ही ऑफ कॅमेरा चालू असताना नाही मारू शकत. नाही मारत मी नाही कधी मारत. हिने नाही मारले, पण मी मारतो जर चुकला कुठे आणि मला वाटलं की पण जास्त मी कधी करतोय कधी गरजेचं पण आहे. मग धुतो. गरजेचं काय, ओरडा खाणं गरजेचं आहे कधी ना कधी. का बाबा कळलं पाहिजे की मी चुकलोय, परत नाही आणि बोलायचं. सगळ्यात- बोलताना वागताना काही गोष्टी चुकतात त्याच्या. सगळ्यात जास्त पद्मश्री जातं माझ्या मातोश्रीला. आलाच काय माझ्या मम्मीने एवढं कधी मग बाबा तो फिरून माझ्यावरती होतो त्याच्यावर. एवढं मी काय प्रेम करते? केलंय त्याच्यावर, एवढं प्रेम केलंय की त्यांनी 55% काढले. एवढं प्रेम प्रेम केलंय. केलं म्हणून. मग तुझ्या प्रेमापोटीच झालंय ते. मी काय असं बोललो ते अभ्यास करू नको, प्रेम करते तुझ्यावर, अभ्यास करू नको. त्याला शिकणं नाही शिकणं त्याच्यावर तो लक्षातच घेत नाही, तो इंटरेस्टच देत नाही. त्याला आपण काय त्या करायचं? दिवशी त्याला राग आला, मला काल परवा समजलं. त्याला राग आला, त्यांनी नवीन घेतलेला पॅड जो आहे तो तोडून टाकला. क्लास म्हणजे त्याला दिलेल्या गोष्टींची जाण नाहीये, किंमत नाहीये. पेन फेकेल, हे तोडेल, काही फाडेल, म्हणजे राग आला ना तो त्या गोष्टी करतो ज्या चांगल्या नाहीत, कारण की त्याला किंमत नाहीये. त्याला पटापट भेटतं ना, मग त्याला काही वाटत नाही, चल तोडलं तर उद्या आणून देईल दादा, एवढं काय मोठी गोष्ट मग आज त्याला कंपास मध्ये ते करकडा वगैरे व्हायला होतो ना, मी नाही त्याला येत. पण ते आताच घेतलंय. आणि ही गोष्ट ना तुमच्यासाठी आहे, जे तुम्ही कॉमेंट्स करून बोलत होते ना की त्याला बोर्डिंग वरनं रिटर्न घेऊन या, त्याला बोर्डिंगला नका टाकू, माझ्याकडे द्या, तुला पण आहे, चल. मी पोचते त्याला, तुला पण आहे, चल. मी त्याला हे करते, माझ्या घरी ठेवते त्या रोहितला, तुम्ही नका त्याचे हाल करू, त्याला नका ठेवू बोर्डिंगला. ह्या पोराचं करायचं तरी काय? बोर्डिंगला पण नाही टाकू शकत, घरी पण हा असा वागतो, मारलं तर सुधारत नाही, प्रेमाने बोललो तरी ऐकत नाही. करायचं तरी काय? कॉमेंट्स करा. हा, काय करायला पाहिजे, काय करणार? काय comment माझ्या हातात द्या, मी बरोबर करेन. मारणार बिरणार नाही, पण एक गोष्ट आहे, म्हणजे लहान पोरांना असं टास्क दिला पाहिजे, तेवढ्या गोष्टी केल्यास मग तुला हे भेटेल, पण ते टास्क कम्प्लीट करायचं. बोलतो आपण त्याला, तसं नाही भेटणार तुला, असं नाही तू मागशील रडशील नाही भेटणार, पण तुला हे टास्क आहे, तुला हा हे पाठ करायचंय, तुला हा माझ्यासमोर वाचून दाखवायचंय, मग तुला ह्या गोष्टी, तुला काय पाहिजे तू तुझी विश ठेव, ती गोष्ट तुला भेटेल, म्हणजे काय इंटरेस्ट वाढतं त्या हे ना गोष्टीत. 2 वर्ष माझ्याकडे तेवढा टाइम नाहीये. मी त्याला शिकवलं 3 महिने, पण मला समजलं की म्हणजे त्याचं कितपर्यंत हे. आणि मम्मीन ते पण काय करतात माहितीये का, त्याला जास्त शिकवायला लागलं ना, हा येणार मी, कारण की मम्मीचा हाय सवय, मी शिकवायला लागले काय एवढा वेळपर्यंत शिकवतो, मग त्याला कळतं की नाही मम्मी मला सपोर्ट घेते ना, मग हे करणं. मग मम्मी काय नाही का बोलले, जाऊ दे खेळायला बिचारायला, खूप वेळ मी एक झाला. एक्झाम्पल देतो. परवा दिवशी काय झालं माहितीये का, जेव्हा ना कोमलने आणि मी आगात त्याला सुनीताची स्पेलिंग विचारली, तेव्हा बोलला मला नाही येत आहे, आणि रडत बसला इकडे. आणि ना त्याला बोललो आम्ही तू ट्युशनला जातो, स्कूलला जातो, अभ्यास वगैरे नाहीये का? त्यांनी पुस्तक काढला, मधला कोणता तरी पान काढला आणि मला बोलतो की दादा मला हे समजत ना, मला शिकव. बोललो सिरियसली?
तू मधला कोणता पान काढतो आणि मला बोलतो शिकव. मला एवढा टाइम नाही तुझ्या मागे घालवायला. तू काही विचारशील आणि तू टाइम घालवायचा म्हणून मी ओरडलो म्हणून तू अभ्यास करशील आणि तू आमचा पण नाही, टाइम तो घालवशील. तुझी परीक्षा घेत होता हा. actually. की तुला पण माहित नाही या गोष्टी असं त्याचं म्हणणं आहे. पण तू आणि नाही शिकतोय, तुला ऐक ना माहिती माझं आहे कम्प्लीट होऊ दे ना. मग मी ना नाही बोललो मला नाही शिकवायचंय कारण तुझ्या मागे आम्हाला एवढा टाइम देण्यात हे नाही कारण दिला टाइम तू काही करत नाहीस. तर ना बहिणी पुस्तक बंद केलं रागात आणि मला माहित होता की हा मम्मीला जाऊन चुगल्या करणार. पुस्तक बंद केलं आतमध्ये गेला आणि दरवाजा थोडस चालू होता. मी गपचूप मागून गेलो. काय बोलतो म्हणजे काय बोलतो मी बोललो शिकवायला तरी मला कोण शिकवत नाही आणि म्हणतात मला काय येत नाही. बोलो बाप रे लोक काय व्यक्ती आहे. ऐकलंच नाही त्याकडे विचार. मी हा? माझी टीव्ही बघत होती. म्हणजे मम्मीला जाऊन चुगल्या करतोय की मला शिकवत नाही. भारी माणूस आहे म्हणजे. मग ट्युशनला काय करतोय हा, शाळेत काय करतोय हा, मग हा, आम्ही पण शिकवायचं, ट्युशनला पण शिकवायचं हा. नाही, हे पण आणि करायचं. वरडल्यानंतर कुठला पण मधला पान काढून बोलायचं की हे मला समजत नाही मला शिकव. म्हणजे वाटला पाहिजे आपल्याला की तो अभ्यास करतोय. पण हीच गोष्ट तुला समजत नाही ती ट्युशन टीचरला विचार. तुला ठेवलं का त्या ट्युशन टीचरला विचारण्यासाठीच तुला ते क्वेश्चन्स येतात ना. मग त्यांना विचार तू. आम्हाला जेवढं माहित आयडियाही नसेल तू काय शिकतोय किंवा काय नाही, आम्हाला काय माहिती नाही, आमचं शिकून झालंय त्या गोष्टी. तुला इंग्लिश शिकू शकतो, वाचायला शिकू शकतो, पण मध्येच काहीतरी येईन कुठला तरी क्वेश्चन तो आपल्याला विचारून आपल्याला नाही माहितीये काही गोष्टी. बघू आता आल्यावर काय रिझन देतो तुम्ही स्वतः बघा. आता येईल तो. मला माहित त्याचं रिझन काय असतं. मी त्याला बराबर गोडीत घेते बघा आता तुम्ही. त्याला एकदम असं मला माहित त्याला कसं फिरवायचं, तू काय आन्सर देईन ते पण मला माहित असतं. नाही ना तू घे ते सगळं होईल, सगळं सगळं होईल. आणि थोड्या वेळाने तो विचारेल ना मी खाली जाऊ का. हा. ऐक हा. मग तेव्हा तू त्याला सांग हँडल कर. माझ्याकडे तुम्ही जा बोलतात ना, तुम्ही जा बोलता. काय बोलतो नाही लहान आहे ते लोक समजून घेत नाही. आलं नुसतं ओरडत असतात. मम्मी बोलते लहान आहे तो, लहान आहे. अरे त्याच्या समोर नका बोलू तुम्ही, तू लहान आहे. तू त्या दिमागात ठेवलं त्याने की मी लहान आहे आणि मी काही पण करू शकतो, माझे हट्ट मी पुरवू शकतो, मला जिकडे जायचं मी तिकडे जाऊ शकतो, माझी मम्मी आहे ना मला सपोर्ट करायला. हा रिझन आहे. आणि पप्पा पण ह्याच गोष्टीने मम्मीवर ओरडतात. तू किती पप्पाला डोकं खातो? पप्पाला ना आता फोन करून सांगतेच ह्या गोष्टी. नाही नाही पप्पा फक्त चुकल्या. आता मला फोन करतो ना मला शिकवणार. आलाय काय हा. तू 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 सगळं हा, पोरांना बिघडवलंयस. तू बहीण आहेस. ऐक ना तू असतो पण मग कधी कधी ना तू असा जीव आपल्याला म्हणजे कोणत्या गोष्टी वाईट करत असं ना आपण त्याला सपोर्ट केला ना मग त्याला वाटतं माझ्या सपोर्टला कोणतरी आहे. आधी काय होत माहितीये का मम्मीचं कधीतरी हे लोक मोठ्या यायचे ना पोराला तिकडनं. बिघडवलास. आता वाट्याला बिघडव हा शब्द आहे. एक मिनिट थांब ना. आधी काय होतं माहितीये का मम्मीचं, मम्मी कधीतरी इकडे यायची सॅटर्डे संडेला. तर मग कोमल बोलायची ना की अरे सॅटर्डे संडे आले तर जरा मी ह्याचा अभ्यास घेऊ. तर मग त्याला अभ्यास द्यायचा ना त्याला. दिवसभर शाळेत असतो. मला बोलू द्या ना, मला आठवलं ती गोष्ट. मला बोलू तर द्या. अरे एकदाच अभ्यास घेतल्याने थोडी त्याचा अभ्यास होणार. एकदाच त्याला एवढा लोड देताय. डेली अभ्यास घेतला पाहिजे. एवढाच थोडी एकदाच अभ्यास थोडी असतो. आणि तो काय 10वीला आहे का. तो दिवसभर शाळेत असतो, नंतर आल्यावर ट्युशनला जातो, त्याला खेळायला पण भेटत नाही. आणि सॅटर्डे संडे तो इकडे येतो, त्यात पण तुम्ही एकदाच एवढा अभ्यास घेताय. कसं होणार. एकदाच थोडी असतं अभ्यास घेणं. हे पण असं- अभ्यास कोणता घेतोय आम्ही तुला ना कुठला म्हणजे नाही, त्याला बोर्डाचं दिलेलं होतं. म्हणजे एखादा टेबल नाही विचारत आहे किंवा काही नाही, फक्त हे विचारतोय तुला ही स्पेलिंग येते का, तुला लिहिता येतं, जसं तुला कोमल येतं का. तेव्हा आता बोलत नाही काय हे बोल ना. आपण विचारतो मग ते विचारणं बरं योग्य आहे ना की आपलं लक्ष पण राहायला पाहिजे की त्याचं. जायचंच कॉपी त्याचा 6ला तो बघा. शाळेतून पण यायचा. तो फक्त जायचं प्रेझेंट देऊन यायचा. मग ते आपल्याला काय माहिती तो प्रेझेंट देऊन मग आपण यायचा. तो काय शिकतोय पण आपल्याला तो कळलं 6ला पाहिजे. यायचा. 6ला आला की लगेच चहा पिऊन लगेच तो ट्युशनला यायचा. डायरेक्ट तो 8ला यायचा. 8ला आला की 2 तास टांगामगा ते गल्लीमध्ये केलं आपल्या गॅलरीमध्ये ना तर खालती ग्राउंड मध्ये झालं. 10 वाजले की जेव्हा झोपायचं. म्हणून पण तो इकडे माझं आलं म्हणणं बोलायची. एवढंच आहे की तू काय काय शिकतो आणि तू कुठपर्यंत प्रगती झाली त्याच्या शिकण्यामध्ये हे आपल्याला कळलं पाहिजे ना. म्हणून एक अभ्यास घ्यायचो की बाबा याचा कुठपर्यंत पोहोचलाय अभ्यास किंवा याला काय काय येतं अजून. तर ते ना लहानपणात सगळं विसरलं. आणि मला असं वाटतं ते 80% पहिले भेटलेलं ना ते त्यांनी त्यांचं शाळेचं स्कोर वाढवण्यासाठी मे बी दिले दिले असावे. असेल बरं. आणि ह्या शाळेमध्ये जे भेटलेत ते जेन्युइन असावे काय माहिती देवा. मे बी. म्हणजे चांगल्या शाळेत टाकून ते झालं. आणि पहिली चांगली एवढी नव्हती शाळा, ही महागडी शाळा आहे आणि चांगली हायफाय शाळा आहे. कारण की इथे आमच्या इथं सगळ्या चांगल्यावाल्या शाळा आहेत, हायफाय वाल्या कुठल्याच अशा नाही आहेत ना. बघू आता आल्यावर काय बोलतात महाराज. लपो मग नाही तिथं बस. ऐकलं झालं नाही काय ऐकलं
आणखी सगळं ऐकलं. म्हणजे तू ऐकत होतास बाहेर उभा सगळं राहून. ऐकलं. इथं बस, इथं बस. म्हणजे रडू दे. रडावं लागेल. ते तो मेन मुद्दा आहे. ये. सगळं ऐकलं. काय काय ऐकलं? सगळं माहिती आहे ना? हा. काय 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 ऐकलंस? हे तुम्ही बोलले ना की जो कमी प्राइस मध्ये साड्यामध्ये त्याच्यामध्ये पर्सेंटेज कमी असते तरी पण वाढवतात ते ऐकलं. आणि जी हे महागातली साडी असते अच्छा, त्याच्यामध्ये मला हे सांग की तुझे पर्सेंटेज कमी कसं काय आले? टफ होता. पण आपण तुला ट्युशन चांगलं लावलंय, क्लास, आपलं शाळा चांगली आहे, महागडी शाळा आहे, वरतून एवढे भारी हायफाय शाळा आहे, तिथे शिकवतात की नाही शिकवत तुम्हाला? काय शिकवतात? चांगलं शिकवतात. हा म्हणजे की थोडं थोडं समजत पण नाही, म्हणजे समजतं पण एवढं नाही समजत. मग तू विचारत जा ना, समजत नाही तर तुला की बाबा मला टीचर समजलं नाही. कारण आपण त्यांना पैसे देतो, कसले देतो? तुला शिकण्याचे. मी आपले डाऊट आपण क्लिअर केले पाहिजे. मी एकदा विचारलेलं तर बोलले की आपल्या सोयीत या. मी एकदा विचार मला नाही समजलेलं तर. म्हणजे तुला स्कूल मुलं कमी पर्सेंटेज भेटले? नाही मैं पढ़ा नहीं थी तभी तू सो रहा था क्या? नाही हा असं तसं कोण कोणते बोललं? टीचर बोलले असं? कोणती बोलली? माहिती नाही, आठवत नाही, पण असं बोलतात पण. फक्त बोला, मला इकडनं असे देतो. फक्त आवाज कर की दे करून. विचार प्रश्न विचार ना, प्रश्न विचार. स्कूल टीचर जाऊ ते सोड. ट्युशन टीचर चांगली आहे का कशी आहे? शिकवते नीट? हा. पक्का? मार्क्स काही कमी complaint नाही? पडण्याचं कारण पण विचार. मार्क्स कसे कमी पडले मग जर पेपरामध्ये जे मी वाचलेलं त्याचं थोडं थोडं वेगळं पण आलेलं. म्हणजे ट्युशन टीचरने तुझा अभ्यास बरोबर नाही घेतला? नाही, जे पेपरामध्ये जे सांगत होतो ना मी, हम्म. त्याच्यामध्ये त्याचे 60% येत होते ना, तर म्हणजे 4% ते नोटबुकचे येत होते. मग ते नोटबुकचे मी आठवण नाही केलेले ना, म्हणून कमी. पण मी तुझा अभ्यास घेतलेला आहे का? 2 पेपरचा ना? आय थिंक 2 ना? एक पेपरचा अभ्यास घेतलेला, म्हणजे ते आलेलं ना तुला? हा, त्याच्यामध्ये किती पडलं? त्याच्यामध्ये मग काय करू, तुला ट्युशन मधनं काढू का शाळेमधनं काढायचा? ट्युशन टीचर चांगली शिकवत असेल तर शाळेतून काढू, ट्युशनला पाठवूया फक्त. हा. काय रे, बाहेरून देऊ ना परीक्षा? हा, बाहेरून देता येते परीक्षा ना. काय करायचं? बोल, फक्त बोल. शाळेतून काढून कसं ठेवले? चालतं, बाहेरून देऊ शकतो परीक्षा. जाऊ दे, त्याला ते बोर्डिंग वाली बोललेली ना, हा नाही व्यवस्थित शिकला तर फक्त परत बोल, द्यायला मी रेडी आहे. बोल, देऊ तिकडे पाठवून देऊ का? काय मला ते ना हे अच्छा, तर मी ऐकलं तू आपण किती दिवस झाले, 15 दिवस झाले असतील कंपास घेतला. ते कंपास तू सगळं हरवलाच नाही असं ऐकलं. 15 दिवस नाही, ते बोर्डिंग जाताना पॉकेट सामान घेतलेलं ना. ते नाही, त्याच्यानंतर आता आणलं बाबा नाही ना, ती सामान. आहे ती आहे ही कंपास कर्नाटकची. कुठे युज केली त्यांनी? घरी येऊन ठेवलेली ती तशी. तशीच होती, मी तुझं ती तशीच होती, तरी त्याच्यातलं सामान गायब. अच्छा, त्याच्यात असं. सामानच गायब. हा, नवीनच्या नवीन. मी त्याच्यामध्ये थोडं स्केल पेन घेऊन गेलेलो माझ्या कंपाऊंड मध्ये नवीन म्हणलं, तर त्या कंपाऊंड मधून तू कोणतरी चोरी गेले काय माहिती. शाळेत कंप्लेंट करावं लागेल चोरी जात्या गोष्टी ना. CCTV असेल ना शाळेमध्ये, हा, कंप्लेंट करावं लागेल. स्केल चोरी होतात पण माझे. तुझे मार्क्स कसे कमी पडले मला हे सांग. तुला टीचर नीट शिकवत कुठे नाही का? बॅग कुठे? टीचर नीट शिकवत नाही का? त्याच्या रूम मध्ये चांगलं शिकवतात टीचर. काढले कशी 25%? मग कसं पडले? काय रिझन? कसे काढले तू 55%? हा, कसे काढले? सांग, लवकर सांग. बोल ना. ट्युशनला जातो, शाळेत जातो, कसे काढले एवढेशे? जायचं म्हणून जातो, दिवस भरायचं म्हणून भरतो. अजून तर बाकी आहे बाबे, पूर्ण नाही, लवकर बोलायला बोल. पर्सेंटेज यायचे बाकी आहेत पूर्ण. लवकर बोलायला बोल. आता तर ही कुठली फर्स्ट युनिट होती ना? बोल, लवकर बोल. हसू नको, रडू नको. बोल, लवकर बोल. तू 55% मारलास कसे निघाले? तरी तुला लोक बोलतील, भाऊ बघ कसा मारतो. असे 55% कसे निघाले? लवकर बोल. बोल, का अभ्यास नाही केला? आता लोक थोडे आपण ब्लॉग थोडी काढतोय. ऐक रोहित, मी काय सांगते, आता बघ आम्ही अभ्यास का केला नाही?
बोल लवकर. कशी त्याच्या पुढे अभ्यास नाही करणार. बोल लवकर बोल. मारले मी. बॅट बॉल खेळायला पाहिजे ना तुला. बॅट पाहिजे, बॉल पाहिजे, फिरायला पाहिजे, मजा करायला पाहिजे. म्हणजे आम्ही आमचे काम धंदे सोडून तुझ्या मागे पण लक्ष द्यायचं का? हा, कोणाला काय टेन्शन आहे, कोण कसल्या कामात आहे, सगळं सोडून तुझ्याकडे लक्ष देऊ आम्ही. की मग मी घर बघेल का तुला बघेल? तरी उठते ती सकाळी 6ला. कोणासाठी उठते ती? बोल लवकर. कोणासाठी उठते? कोणासाठी उठते ती? हा, रडू नको. फेक रडू नको. फेक नको रडू. कोणासाठी उठते ती? बोल. मारलं मी तुला? मारलं का? मारलं का? ऐक मी काय सांगते रोहित, ऐक ना तू माझं ऐक एक मिनिट. तुला जे पाहिजे ते देतो की नाही. तू फक्त काय एक्सपेक्टेशन आहे, तू अभ्यास मन लावून कर. म्हणजे तू आता ऐकतोयस ना, जसं मी तुला शिकवलं काही गोष्टी तू ऐकतो तेव्हा तू करतो पण. तू हुशारच ह्या गोष्टीमध्ये. तू करतो, लवकर कॅप्चर करतो, सगळं होतं. पण ना तू ते जास्त वेळपर्यंत लक्षात नाही ठेवत. तू असं विचार नाही करत की मला हे फ्युचर मध्ये पूर्ण आयुष्य काम ए येणार मम्मी, आहे. हा शेवटचा वर्ष आहे ह्याचा. ह्याच्या पुढे मी ह्याला नाही बघू शकत. तुला जर ह्याचा त्रास असेल तर मग पप्पाला सांगायचं काय ते करायला. मी ह्याला नाही बघू शकत. ठीक आहे. मी पुढच्या वर्षाला बॉर्डिंग टाकण्यात हा माझा फिक्स निर्णय आहे. मी एवढं नाही झेलू शकत. ह्याला सगळ्या गोष्टी मी ह्याच्या नाही बोलू शकत. आणि ह्याला आम्हाला फक्त ह्याच्याकडनं अभ्यासाच्या अपेक्षा आहेत. आणि तो अभ्यासाच्या अपेक्षा आमच्या पूर्ण नसेल करत तर आम्ही ह्याला नाही बघू. राहू दे, आता मोठा आला तर राहील, जा पाठवून द्यायचा. आता नाही घाबरले तर घाबरू दे. अजून आता पूर्ण इयर बाकी आहे. तोपर्यंत तुला टाइम आहे. जर तुला 70% तरी आले ना, 70 जास्त नाही, 70 जरी % आले ना तर आपण बोर्डिंग अरे तू हा विचार पण माझं म्हणणं आहे अजून अर्ध वर्ष बाकी आहे. तो अर्ध वर्ष तेवढं शिक. प्रॉपर लर्न तू कर, बोल तोंडाने बोल. रीड कर. लवकर बोल तोंडाने. की मी अभ्यास करणार आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले मार्क आणणार. ठीक आहे. जसे काढलेलेच ना 80, 70 पण चालतील 3 आम्हाला. तास खेळायला प्रॉपर पाहिजे. 3 हा. तासाच्या खाली नाही पाहिजे खेळायला. आणि खेळून झालं ना, हा. झोपो परत मोबाईल, मोबाईल पाहिजे, झोपो टीव्ही पाहिजे, मोबाईल पाहिजे. मला सगळं. मोबाईल असं पळतच नाही पटकन. असं मला आठवणार कोणाला फोन करू, काय करू, असं काहीतरी करू. बरोबर तुझ्यासाठी त्याच्या घेतलाय हातात. तो मोबाईल मी. मला असा राग येतो ना. तुझ्यासाठी घेतलाय. मग काय घेतोय एवढा? तुझ्यासाठी घेतलाय. विचार ना भाऊ, किती वरटते मी तरी तो घेतो. तो तरी तो आता घेतो. 6 वाजता समजा आणि आला काय ना, करू? आता 6 वाजता आला तू ना. एक काम कर, मला मोबाईलच नको. मोबाईल माझं हे कर, घेऊन हा टाक. बाबा, आता 6 वाजता आला ना तो, तर आता 6 वाजेपासून तो 12 वाजेपर्यंत 11, मोबाईल. 12 मी तर तो बोलतो पण सगळ्या त्याला गावात मोबाईल आणि टीव्ही. ह्याला ह्याच्या जाऊन तोंडाने बोला, बोलायला झोप. सांग की मी येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगला मार्क काढेल, अभ्यास करेल. मला लय राग येतो, लय मारेल मी. लवकर बोलायला बोलून बोल लवकर बोल. येणाऱ्या परीक्षेमध्ये मी चांगले मार्क काढेल, अभ्यास करशील. अभ्यास करेल. आणि जर मला दिसलं की अभ्यास नाही करत आहे, जास्त तुझं चाललंय, मोबाईल एवढं नाही घ्यायचा. ते बघ, हा एक पाय आणि हा एक पाय, हे 2 पाय लक्षात ठेव. हे गुडघे तोडून टाके. समजलं का? असं पोचतो तर असं पोचूया. हे गुडघे बरोबर तोडून ना? टाकले दोन्ही. खेळू शकत नाही मग तू. खेळायला कोण मना नाही करत आहे, पण तेवढं तू अभ्यास करतो ते जेन्युअन अभ्यास करतो. 3 तास, 4 तास, 5 तास जे शाळेमध्ये घालवतो ते तू घालवतो त्याचं वर्थ असू दे. म्हणजे त्याला तू लक्ष ठेव की मॅडम काय शिकवतात, हे तुझ्या डोक्यात टाक की मॅडम काय शिकवतात, मी ऐकू त्या गोष्टी. त्याला तू फक्त मी जाऊन प्रेझेंट देतोय, मी माझा दिवस भरला असं नको विचार करू. आता तू शिकशील ना नीट, तेव्हा तुला पुढचं जे आपलं अभ्यास आहे तो तुला इझी जाईल ना. तर तू आता नाही शिकला ना, तुला पुढचा अभ्यासामध्ये तुला काय वाटेल? नाही काय वाटेल माहिती पुढच्या अभ्यासामध्ये? अरे मला ते मागचं येतच नाही, आता मी कसं करणार, मला तर काहीच येत नाही. मग स्वतःला माणूस समजतं की मी ढ आहे, मला काहीच येत नाही, हे नको वाटायला. तुझ्या आता काय प्लस मायनस काय शिकत असतील ना, तर तू जर आता नाही शिकला तर तुला 1 वर्षांनी, पुढच्या 2 वर्षांनी ते तुला हार्ड जाईल. तुला वाटेल अरे मला प्लस मायनस येत नाही, तर मी मल्टिप्लाय कुठं करू? बरोबर, हे गोष्ट होतात. ह्या गोष्टी नको हे करू, लक्ष दे. आणि त्याला सांग की आम्ही तुला खेळायला पाठवू 1-1.5 नाही तास. बोलतच नाही, खेळणं ऐक ना. इम्पॉर्टंट आहे. पण तू घरी आल्यावर एवढा वेळ मोबाईल मध्ये होतो. 9ला येतो ना, 8-9ला येतो ना, त्यापासून कोमल घेतो ना 12 1 वाजेपर्यंत. मला माहितीये ना. आपण झोपपर्यंत, म्हणजे मी झोपपर्यंत. माहितीये मला. मी झोपत नाही ना, टीव्ही बंद करू परत ह्याच्याकडे आहे ढवलतोय. यांचं
किट्टूला पण या लोकांना लाडवून हे चल आगमनला जायचंय, वाट बघतात बोलच. किट्टू पण बेशिस्त झालाय, त्याला पण फोन दिवसभर पाहिजे. त्याला ना ते डोळ्याला इथे येणार आहे. खाली जायचं ना आज खेळायला. जरा बघ ना, एखाद दिवस खाली न खेळायला जाण्याचं म्हणजे कसं वाटतं. घरात थांबून एक दिवस आयुष्यातला पहिला दिवस असेल की जर घरी थांबलाय ना. नाही मग कधी तुला थांबवला बिना खेळण्याचा? देवी तर जातो बाहेर जाते तेव्हा. हा बाहेर जातो तेव्हा बाहेर म्हणजे बाहेर आपण खेळत जातो तेव्हा, मग तेव्हा तिथे खेळत नाही का, मुका बसलेला असतो असं. तेव्हा तर मस्त एन्जॉय करून येतो, खाऊन हा? पिऊन मस्त मजा. ते तर उलट आनंद. अरे तर बघ घरी राहा आजच्या दिवस, बघ जरा कसं वाटतं. पुस्तकाला बघ नीट, पुस्तक कसं आहे, कुठे फाटलंय आता का. सांग आणि त्याची स्पेलिंग सांग मम्मीची. AL ALITA. आता सुनीता. सुनीता. SA सु सुनी NA SANA सगळं चुकलं. साना साना पुढे बघ साना. अनिता सुनीता नीता सेम आहे पुढचं, फक्त सु आणि ते सगळं शिकवलं तुला मी कितीला पहिले. शिकवलं अनिता सुनीता? खरं बोल. सुला अरे यू अनिताच्या येतं. जागी सुनीता SU सुरू NAAN अनिता सुनीता SU सुनीता सु एवढंच तर त्याला फरक मी आहे. हे पण सांगितलं प्रोनाऊन्स करून की सूला काय येतं, ऊ येतं, यू टाकायचं, डबल ओ टाकायचं. तुला आता समजत नाही, एकच काय हे वाटतं ह्याच्या मागे डोकं फोडण्यात. रोला काय येतं, रो मो तो लास्टला ओ येतं. प्रोनाऊन्सिएशन मध्ये काही गोष्टी लपलेल्या चल आता आता तुला खरं सांगून ह्याच्या डोक्यावरचं बर्डन निघालं असेल की बाबा आज रिझल्ट होता, दादा मला ओरडला, वहिनी मला 2 शब्द बोलली, ओरडली, हा आता मी मोकला. समजलं का तुला? सकाळपासून तो टेन्शन मध्ये होता की दादा मला कधी ओरडतो आणि मी कधी मोकला होतो. हा जर खाली गेला, समज ही कोमल तर घरातच आहे, हा जर खाली गेला कोमल त्याच्या तगड्या तोडा गुडघे बसून सगळं तोडून टाक. निघायचं आपण. हा